चला मित्रांनो, आता दुसरा मुद्दा येतो रस्ते वाहतूक. रस्ते वाहतुकीला भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये अतिशय महत्वाचं स्थान आहे. कारण सध्या जेवढी वाहतूक चालते यातली 85% वाहतूक रस्ते मार्गाने चालते. प्रवासी वाहतूक, हा ठीक आहे. आणि जवळपास जेवढी वाहतूक माल वाहतूक चालते त्यातली 65% या ठिकाणी रस्ते वाहतुकीने चालत असते. म्हणजे आता यातले 15% जे प्रवासी वाहतूक आहे, मग ते रेल्वे असू द्या, विमान असू द्या, जल वाहतूक असू द्या. यातले 35% जी माल वाहतूक आहे मग विमान, जल वाहतूक किंवा रेल्वे मार्गाने चालत असते. म्हणजे या ठिकाणी रस्ते वाहतुकीला आपल्या जीवनामध्ये किती महत्वाचं स्थान आहे ती या ठिकाणी ही आकडेवारी समजून येण्यासाठी महत्वाची आहे बघा. तर अशा पद्धतीने रस्ते येत असतात. रस्ते प्राचीन कालखंडापासून आहे. प्राचीन कालखंडामध्ये रस्ते मार्गाला खुष्कीचा मार्ग म्हणण्याच्या पद्धती होत्या, ठीक आहे. आणि सर्वात लवचिक मार्ग या ठिकाणी जागोजागी वळण घेऊन आपल्या घरापर्यंत आणण्याचं काम या ठिकाणी रस्ते मार्ग करत असते बघा. तर अशा प्रकारचा हा रस्ते मार्ग आहे. रस्त्याचे जे 4 प्रकार आहेत या चारही प्रकारातली टोटल लांबी जर बघितली सध्याची तर 64 लाख किलोमीटर लांबीचे सध्या रस्ते आहेत. म्हणजे 2023 ची आकडेवारी आपण जर बघितली तर 64 लाख किलोमीटर लांबीचे या ठिकाणी रस्ते येतात. यामध्ये 80% रस्ते जे आहेत ते ग्रामीण रस्ते येतात. 14% जे येतात ते जिल्हा मार्ग येत असतात बघा. त्याच्यानंतर या ठिकाणी 4% जे राज्य महामार्ग येतात आणि राष्ट्रीय राजमार्ग येतात फक्त 2%. म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात येऊन जाईल की 64 लाख किलोमीटर लांबीचे जे रस्ते आहेत त्याचे हे 4 प्रकार आहेत: राष्ट्रीय राजमार्ग, राज्य महामार्ग, जिल्हा मार्ग आणि ग्रामीण रस्ते. आता हे जे 4 प्रकार पाडले जातात हे चारही प्रकार पाडण्याच्या पाठीमागचं प्रमुख कारण हेच आहे की त्याची निर्मिती करणारे जे डिपार्टमेंट त्या डिपार्टमेंटच्या आधारे हे निर्मितीचे रस्ते तयार झालेले आहेत बघा. म्हणजे राष्ट्रीय राजमार्ग तयार करण्याचं काम करत असते NHAI, नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड. हिची स्थापना करण्यात आलेली 1988 ला आणि या आधारे या ठिकाणी संस्था स्थापन करण्यात आली 1995 ला. 88 चा कायदा आहे, 95 ला या ठिकाणी संस्था स्थापन करण्यात आलेली. तर राष्ट्रीय राजमार्ग निर्माण करण्याची जिम्मेदारी NHAI कडे देण्यात आलेली आहे बघा. राज्य महामार्ग तयार करण्याचं काम प्रत्येक राज्यामध्ये या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग असतो. तो सार्वजनिक बांधकाम विभाग जे रस्ते निर्माण करते त्यांना म्हणायचं राज्य महामार्ग, ठीक आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये 82 नावाचा विभाग असतो. तो जिल्ह्यातले प्रमुख गाव शहरे जोडण्यासाठी जे रस्ते तयार करते त्यांना म्हणायचं जिल्हा मार्ग. आणि ग्रामीण रस्ते म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आहेत. त्या जिल्हा परिषदेमध्ये ज्या काही 10 समिती आहेत त्यापैकी एक समिती असते सार्वजनिक बांधकाम समिती. आणि ती सार्वजनिक बांधकाम समिती जिल्हा परिषदे अंतर्गत जेवढी गावं येतात ते छोटी छोटी गावं कच्च्या रस्त्याने किंवा पक्क्या रस्त्याने जोडण्यासाठी जे रस्ते तयार केले जातात त्या रस्त्यांनाच म्हणायचं ग्रामीण रस्ते. तर अशा पद्धतीनं रस्त्याबद्दलची एवढी माहिती लक्षात घ्यायची आपण. आता रस्त्यामध्ये लक्षात घ्यायचं की या 3 मार्गावरती प्रश्न असण्याची शक्यता कमी असते बघा. आता फक्त राष्ट्रीय राजमार्गावरतीच प्रश्न असण्याची शक्यता आहे. त्याचं कारणच काय, राष्ट्रीय राजमार्गाची जी काही लांबी आहे ती फक्त येते 1,44,000 किलोमीटर. म्हणजे टोटल रस्त्याची लांबी आहे ते 64 लाख किलोमीटर. त्यापैकी राष्ट्रीय राजमार्गाची लांबी आहे जवळपास 1.5 लाख किलोमीटर. म्हणजे ही जर 64 लाख किलोमीटर म्हणजेच या ठिकाणी आपण 100% पकडलं तर 1.5 लाख म्हणजे फक्त 2% येतात. आलं लक्षात. आणि या 2% मार्ग व्यापलेल्या राष्ट्रीय राजमार्गावरून वाहतूक चालते 40%. रस्त्याची लांबी 2% पण वाहतूक चालते 40%. आणि म्हणूनच या ठिकाणी सर्वाधिक वाहतूक वाहून नेणारे जे रस्ते आहेत ते राष्ट्रीय राजमार्ग आहे. म्हणून आपल्याला जेवढे काही प्रश्न आलेले आहेत आतापर्यंत ते सगळे राष्ट्रीय राजमार्गाबद्दलच आलेले आहेत बघा, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं ही रस्त्याची या ठिकाणची माहिती आहे. सध्या आपली जी रस्त्याची लांबी आहे 64 लाख किलोमीटर हे अमेरिकेखालोखाल दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक लांबी असलेला आपला देश येतो असतो बघा. म्हणून भारताचा जगामध्ये जर बघितलं आपण तर दुसरा क्रमांक लागतो. आणि भारतामध्ये जर बघितलं तर भारतामध्ये सर्वात जास्त रस्त्याची लांबी आहे महाराष्ट्रामध्ये. आणि महाराष्ट्रामध्ये 2.99 लाख किलोमीटर लांबीचे रस्ते 2023 च्या आकडेवारीनुसार येत आहे बघा. लक्षात. म्हणजे 3 लाख किलोमीटर लांबीचे रस्ते आणि भारतामध्ये पहिल्या क्रमांकाचं राज्य आपलं राज्य येत असतं, ठीक आहे. आता आपल्याला हे लक्षात घ्यायचंय की जे राष्ट्रीय राजमार्ग आहे 1,44,000 किलोमीटर लांबीचे आहेत बघा. या 1,44,000 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांमध्ये सर्वात जास्त रस्ते कोणत्या कोणत्या राज्यात आहे. मग राष्ट्रीय राजमार्गाची लांबी जर बघितली
तर 1 नंबरला महाराष्ट्र येतो, जवळपास 18,000 किलोमीटर लांबीचे या ठिकाणी लांबी येते राष्ट्रीय राजमार्गाची महाराष्ट्रामध्ये. 2 नंबरला येत असतो उत्तर प्रदेश, 11,800 किलोमीटर लांबी येते बघा. आणि नंबर 3 ला येत असतो राजस्थान, 10,300 किलोमीटर लांबी आहे. तर राष्ट्रीय राजमार्गाचे सर्वात जास्त जाळ आहे महाराष्ट्रामध्ये. 2 नंबरला उत्तर प्रदेश, 3 नंबरला राजस्थान आहे. आता टोटल ही जी काही 1.5 लाख किलोमीटर लांबीचे जे रस्ते, याच्यासाठी टोटल 292 या ठिकाणी राष्ट्रीय राजमार्ग आहे. टोटल भारत राष्ट्रीय राजमार्गाची संख्या किती आहे? 292 आहे. आणि महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जे काही 3 लाख किलोमीटर लांबीचे रस्ते, आणि यामध्ये जर विचार केला आपण 18,000 किलोमीटर लांबीचे रस्ते येतात. राष्ट्रीय राजमार्गाची संख्या येते 79. ठीक आहे. मग आता राष्ट्रीय राजमार्गाला नवीन क्रमांक देण्याच्या पद्धती आलेल्या आहेत बघा. मग नवीन क्रमांक कसे असणार आहे की आता दक्षिण उत्तर दिशेने जाणारे जे मार्ग आहे यांना सम अंक देण्याच्या पद्धती आल्यात. लक्षात. आणि सम अंक देताना या ठिकाणी पूर्वेकडून पश्चिमेकडे सम अंक वाढवत न्यायचा. इथं 2 क्रमांकाचा आहे, 4 क्रमांकाचा आहे, 6 नंबरचा आहे, 8 नंबरचा आहे, 10 नंबरचा आहे, 12 नंबर, 14 नंबर, 16 नंबर, 18 नंबर. तर अशा पद्धतीने दक्षिण उत्तर दिशेने मार्ग जात असेल तर सम अंकाचा असणार आहे, आणि पूर्व पश्चिम दिशेने जात असेल तर त्यांना विषम क्रमांक देण्याच्या पद्धती आहेत. आणि विषम क्रमांक उत्तरेकडून दक्षिणेकडे वाढत जाणार. 1 क्रमांक, 3 क्रमांक, 5, 7, 9, 11, 13, 15, 17 असे क्रमांक देण्याच्या पद्धती असतात बघा. ठीक आहे. आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना हा क्रमांक वाढत जाईल. तर नवीन पद्धती ह्या आलेल्या आहेत. त्यामुळे सरळ सरळ दक्षिण उत्तर दिशेने झाला असेल तर लक्षात घ्यायचं अरे सम अंक असणार आहे. मग खाली जे 4 पर्याय असणार आहे, 2 विषम अंकाचे, 2 सम अंकाचे असणार आहे. लगेच लक्षात घेतलं पाहिजे की दक्षिण उत्तर चालला ना, सम अंक असणारे 2 पर्याय कटलेत. म्हणजे आता तुम्हाला आणखीन उत्तरपर्यंत जाणं सोपं जाईल बघा. पण पूर्व पश्चिम चालला असेल तर विषम अंकाचे, मग खाली पर्याय 2 विषम अंकाचे, 2 सम अंकाचे राहणार आहेत. तर यासाठी ही नवीन पद्धती थोडी फायदेशीर आहे. त्याच्यानंतर एखाद्या मार्गाचा क्रमांक माहिती आहे, दुसरा मार्ग शेजारचा आहे, त्याचा अर्थ याच्यापेक्षा जास्त क्रमांक असणार आहे तो, कारण पश्चिमेकडे जाताना क्रमांक वाढत जाणार आहे. आणि पूर्व पश्चिम असेल, उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना क्रमांक वाढत जाणार आहे. तर ह्या हिशोबानं एखाद्या मार्गाचा क्रमांक काढणे किंवा कोणते शहर आहे ते काढणे हे सोपं जाणार आहे. तर अशा पद्धतीने ही नवीन पद्धती आलेली आहेत बघा. या नवीन पद्धतीनुसार सध्या भारतभरामध्ये राष्ट्रीय राजमार्ग किती आहे? तर राष्ट्रीय राजमार्गाची जी संख्या आहे ही संख्या येते 292. ठीक आहे. यापैकी महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रातून जाणाऱ्या राष्ट्रीय राजमार्गाची संख्या येते 79. आता यातही लक्षात घेतलं पाहिजे, जे राष्ट्रीय राजमार्ग 2-3 राज्यांना जोडतात त्यांचा अंक, त्यांचा जो क्रमांक आहे त्यांचा या ठिकाणी 1 अंकी किंवा 2 अंकी असा क्रमांक असणार आहे. आलं लक्षात. 2 अंकी क्रमांकाचा राष्ट्रीय राजमार्ग असेल किंवा 1 अंकी क्रमांकाचा असेल तर समजून घ्यायचं जास्त लांबीचे मार्ग आहेत ते. आणि कमी कमी मार्ग लांबीचे असेल, एखाद्या राज्यापुरता असेल किंवा 2 शहरापुरता असेल तर तो 3 अंकी क्रमांकाचा असणार आहे. तर 3 अंकी क्रमांकाचे असेल तर लक्षात घ्यायचं हे कमी लांबीचे, 2 अंकी किंवा 1 अंकी क्रमांकाचे असेल मार्ग तर जास्त लांबीचे. तर अशा पद्धतीने हे सध्याची फोड या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजेत. मग आता भारतामध्ये जे काही 292 राष्ट्रीय मार्ग आहेत यामध्ये सर्वाधिक लांबीचा कोणता आहे आणि सर्वात कमी लांबीचा कोणता आहे? मग आता सर्वाधिक लांबीचा येतो 7 क्रमांकाचा, नवीन क्रमांकानुसार 44 आहे, आणि सर्वात कमी लांबीचा येतो 47A क्रमांकाचा. आणि महाराष्ट्रात जे काही 79 आहे त्यामध्ये सर्वाधिक लांबीचा येतो NH6 म्हणजे 53 क्रमांकाचा आहे, आणि सर्वात कमी लांबीचा येतो NH4C म्हणजे 548 क्रमांकाचा येतो असतो बघा. तर या पद्धतीने आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. मग आता सर्वाधिक लांबीचा जो आहे तो आता कुठला आहे? तो येतो श्रीनगरला सुरुवात होतो बघा. ठीक आहे. श्रीनगर पासून सुरुवात होतो आणि जातो कसा? श्रीनगर म्हणजे जम्मू काश्मीर, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, शेवटी
कन्याकुमारीला येऊन थांबणार आहे. हा येतो नॅशनल हायवे क्रमांक 7. जुना क्रमांक हा आहे, नवीन क्रमांक येतो नॅशनल हायवे क्रमांक 44. श्रीनगर ते कन्याकुमारी किती राज्यांना जोडतो? जम्मू काश्मीर 1, पंजाब 2, हरियाणा 3, दिल्ली 4, उत्तर प्रदेश 5, मध्य प्रदेश 6, महाराष्ट्र 7, तेलंगणा 8, आंध्र प्रदेश 9, कर्नाटक 10 आणि तामिळनाडू 11. 11 राज्यांना जोडतो. 11 राज्यापैकी दिल्ली केंद्रशासित प्रदेश आहे आणि इकडचाच श्रीनगर जम्मू काश्मीर सुद्धा केंद्रशासित प्रदेश आहे. म्हणजे एक्झॅक्टली राज्य जर विचार केले तर राज्य येतात 9 आणि केंद्रशासित प्रदेश येतात 2. राजकीय प्रदेश विचारले तर टोटल 11. ठीक आहे. आणि याची लांबी येत असते बघा 3745 किलोमीटर. इतक्या लांबीचा येतो हा. हा भारतातला सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय राजमार्ग आहे. याला म्हणायचं श्रीनगर ते कन्याकुमारी. ठीक आहे. आणि भारतातला सर्वात कमी लांबीचा येतो इथं केरळमध्ये. केरळमध्ये आपल्याला माहिती आहे की इथं कोची बंदर आहे. कोची बंदर ते एर्नाकुलम शहर आहे बघा. हा येतो NH47A. हा सुरुवात होतो कोची बंदरापासून. कोची बंदर ते एर्नाकुलम हा फक्त 6 किलोमीटर लांबीचा आहे. तर भारतातला सर्वात कमी लांबीचा नॅशनल हायवे 47A कोची बंदर ते एर्नाकुलम केरळमध्ये 6 किलोमीटर लांबीचा आहे. आणि सर्वाधिक लांबीचा येतो असतो श्रीनगर ते कन्याकुमारी NH7 म्हणा किंवा 44 म्हणा. 44 नवीन क्रमांक आहे आणि 7 हा जुना क्रमांक आहे त्याचा. तर हा येतो 3745 किलोमीटर. ठीक आहे. त्याच पद्धतीने आता महाराष्ट्रातला जर बघितलं तर महाराष्ट्रातला सर्वाधिक लांबीचा जो राष्ट्रीय राजमार्ग आहे हा सर्वाधिक लांबीचा येतो या ठिकाणी हजिरा ते कलकत्ता. हजिरापासून कोलकाता पर्यंत जातो असतो बघा. मग जाताना कसा जातो तो? इथं या ठिकाणी धुळे, जळगाव, ठीक आहे, त्याच्यानंतर अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यातून पुढे जात असतो. तर गुजरात 1, महाराष्ट्र 2, छत्तीसगड 3, ओरिसा 4, झारखंड 5, पश्चिम बंगाल 6 राज्यांना जोडतो हा. हा येतो NH जुना क्रमांक आहे 6, नवीन क्रमांक येतो 53. ठीक आहे. महाराष्ट्रातली याची लांबी येते 813 किलोमीटर. ठीक आहे. आणि सर्वात कमी लांबीचा येतो या ठिकाणचा. या ठिकाणी बघा इथं नावाशेवा बंदर आहे आपलं. नावाशेवा तिथं कळंबोली आहे. हा येतो NH4C किंवा 548 क्रमांकाचा. हा फक्त 7 किलोमीटर लांबीचा येतो. भारतातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात कमी लांबीचा. ठीक आहे. तर नावाशेवा ते कळंबोली NH4C म्हणा किंवा 4K म्हणा. आणि नवीन क्रमांक आहे 548, 7 किलोमीटर लांबीचा येतो फक्त. तर महाराष्ट्रामधला सर्वाधिक लांबीचा आणि सर्वात कमी लांबीचा अशी 2 मार्ग या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजेत. तर अशा पद्धतीनं ही माहिती आहे. या माहितीमध्ये आणखीन एक्सप्रेस वे पण माहिती आपल्याला टाकायची बघा. मग आता या ठिकाणी राष्ट्रीय राजमार्गाची टोटल 2% आहे, परंतु वाहतूक जी आहे ती 40% चालते. या हिशोबाने पहिले लक्षात घ्यायचं आपल्याला. दुसरा मुद्दा एक्सप्रेस वे लक्षात ठेवा. एक्सप्रेस वे म्हणजे ज्याच्यावरती 2 व्हीलर 3 व्हीलर बैलगाडी या ट्रॅक्टर यांना कोणत्याही प्रकारचं स्थान नसेल आणि वेगाने रेल्वे वाहतूक चालवण्यासाठी या ठिकाणी दोन्ही बाजूना प्राणी वगैरे मध्ये येणार नाही या हिशोबाने ते तयार करण्यात आले असेल तर त्याला म्हणायचं एक्सप्रेस वे. तर असे एक्सप्रेस वे भारतामध्ये भरपूर आहे. सर्वात जास्त एक्सप्रेस वे आता महाराष्ट्रामध्ये. आलं लक्षात? महाराष्ट्रातला पहिला एक्सप्रेस वे 1996 ला मुंबई ते पुणे दरम्यान या ठिकाणी 93 किलोमीटर लांबीचा झालेला आहे बघा. ठीक आहे. बाकीचे मग बाकीच्या राज्यामध्ये येतात. आपल्या राज्यामध्ये जर बघितलं तर आता समृद्धी एक्सप्रेस वे तयार झालेला आहे बघा. हा समृद्धी एक्सप्रेस वे जो आहे तो 701 किलोमीटर लांबीचा आहे आणि हा मुंबई ते नागपूरच्या दरम्यान आहे. ठीक आहे. टोटल या ठिकाणी 70,000 कोटी रुपयाचं या ठिकाणी हे बजेट आहे आणि 3 टप्प्यात या ठिकाणी त्याला सुरुवात केली जाणार आहे. पहिला टप्पा नागपूर ते या ठिकाणी शिर्डी आहे, दुसरा टप्पा शिर्डी ते घोटी आहे आणि तिसरा टप्पा आता पुढच्या वर्षीपासून सुरुवात होईल घोटी ते मुंबई.
अशा या 3 टप्प्यामध्ये हा समृद्धी महामार्ग येणार आहे. 8 पदरी आहे, पण सध्या 6 पदर या ठिकाणी ओपन करण्यात आलेली आहे. तर अशा पद्धतीने एक्सप्रेसवे समृद्धी महामार्ग जसा आहे आता शक्तीपीठ महामार्ग तसा या ठिकाणी घोषित करण्यात आलेला आहे. नागपूर ते गोवा असणार आहे तो. आलं लक्षात? तो या ठिकाणी जवळपास 800-8.25 किलोमीटर लांबीचा असणार आहे. त्याने या ठिकाणी महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा जो भाग आहे हा भाग जोडला जाणार आहे आणि देवीची जी 3.5 पीठ आहे त्यापैकी 3 पटे जोडण्याचं काम करणार आहे. माहूर, किनवटचं, तुळजापूर, धाराशिवचं आणि कोल्हापूरची अंबादेवी अशी या 3 देवस्थानं या ठिकाणी देवीची स्थानं जोडणार असल्यामुळे त्याला शक्तीपीठ असं नाव देण्यात आलेले. त्याच नंतर या ठिकाणी समृद्धी महामार्ग जो आहे त्याच्याला आणखीन काही या ठिकाणी आणखीन समृद्धी महामार्गाचा विस्तार करण्याला सुरुवात झालेली आहे. जसं जालना ते नांदेड समृद्धीचा आणखीन दुसरा एक टप्पा सुरू झालेला आहे बघा. त्याच्यानंतर मेहकर ते शेगाव या ठिकाणी समृद्धीचा आणखीन एक तिसरा टप्पा सुरू झालेला आहे बघा. तर असे शेजारच्या जिल्ह्यांना या ठिकाणी समृद्धी महामार्गाने जोडण्याचे काम सुद्धा हाती घेण्यात आलेले आहे. तर अशा पद्धतीनं एक्सप्रेसवे सर्वात जास्त निर्माण होणारं राज्य आपलं महाराष्ट्र आहे. सध्या भारतभरातल्या एक्सप्रेसवेची लांबी 2000 किलोमीटर पेक्षा जास्त आहे. त्यापैकी 1000 किलोमीटर लांबीची एक्सप्रेसवे एकट्या महाराष्ट्रामध्ये येतात. तर या पद्धतीनं ही एक्सप्रेसवेची माहिती लक्षात ठेवा. हे तुम्हाला सांगितलेलं आहे. नवीन क्रमांक देण्यात आले. दक्षिण उत्तर दिशेने जाणारा क्रमांक असेल सम अंक असेल आणि पूर्व पश्चिम दिशेने जाणार असेल तर विषम अंक असेल. ठीक आहे. त्याच्यामुळं जुने क्रमांक आणि नवीन क्रमांकामधला फरक लक्षात ठेवा. आता ही जुने क्रमांक आहे अगोदरचे, आता हे नवीन क्रमांक आलेले आहेत बघा. तर या पद्धतीने काही शहराचे इथं तुम्हाला टाकलेले बघा. हे वाराणसी ते कन्याकुमारी 7 नंबरचा नवीन क्रमांक आपण बघितलेला आहे 44. ठीक आहे. आपण आपल्या पुस्तकामध्ये ही सगळी यादी देऊन टाकलेली. ती पुस्तकातली यादी बघा. 79 क्रमांकाचे या ठिकाणी सगळे माहिती आपण दिलेली आहे. तर अशा पद्धतीनं रस्ते मार्गाची जी माहिती आहे या पद्धतीनं थोडक्यात लक्षात घ्यायची.